हिंगोलीतून हेमंत पाटलांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी आता बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। यवतमाळमधून भावना गवळींऐवजी राजेशी पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेनेत असंतोष, ही चार दृश्य फार महत्त्वाची आहेत। शिवसेनेत खतखत कोणकोणत्या जागीवर आहे तर हिंगोलीत होती हेमंत पाटील, भाजपचा दबाव होता का सर्वे जो आहे तो निगेटिव्ह आहे असं सांगण्यात आलेलं होतं। तर भावना गवळींच्या बाबतीत देखील यवतमाळ वाशिम मध्ये तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता, प्रतिक्रिया देण्याकरता संतोष बांगर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बांगर साहेब, खरं तर हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळावी याकरता तुम्ही फार आग्रही होतात, अगदी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत तुम्ही पाऊल उचललेलं होतं, पण आता मात्र त्याच पाटलांची उमेदवारी, जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे। उमेदवारी रद्द करण्याचं या ठिकाणी हेमंत पाटील, आमच्या ताई राजेश्री ताई पाटील यांना यवतमाळ या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही हिंगोली लोकसभेची उमेदवारी ही बाबूराव कदम यांना देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक आणि उमेदवार कटला, उमेदवारी काटली असं कुठल्याही प्रकारचं नाही। एका घरामध्ये दोन उमेदवारी, म्हणजे एक हेमंत पाटील इकडं आणि राजेश्रीताई पाटील तिकडं, तर हे चुकीचं होत होतं। त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं की बाबा तिकडं राजेश्रीताई पाटलाला यवतमाळला द्यायचं। बांगर साहेब, पण बघा, ही बाब जेव्हा उमेदवारी जाहीर करत होते, जेव्हा तुमचं प्लॅनिंग होत होतं, वर्षावर बैठका होत होत्या, तेव्हा मात्र या सगळ्या संदर्भात चर्चा झालीच असेल ना। असं नेमकं काय घडलं की जाहीर केल्यानंतर मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करावी लागते? हेमंत पाटील यांची उमेदवारी तुम्हाला सांगतो की त्यांची उमेदवारी मी तुम्हाला सांगतोय ना की तिकडे राजेश्रीताई पाटलाला दिलंय आणि इकडे बाबूरावजी कदम आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। या दोन्ही सीट निवडून येणार आहेत। त्याच्यामुळे उमेदवार बदलला काय पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिला तो सराखोपे असतो। पण उमेदवार बदलला हे तुम्ही मान्य करताय की बदलण्याची वेळ आली शिवसेनेवर? बदलण्याची वेळ नाही आली, मग नेमकं काय समीकरण पाहून उमेदवार दिलेला आहे। मग चला, बदलण्याची वेळ आली नाही, पण तिथे यवतमाळ मध्ये भावना गवळींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। मग असं काही नाही, भावना ताईला सुद्धा तुम्हाला सांगतो कुठं ना कुठेतरी संधी देतील, त्यांना कुठं ना कुठेतरी चांगल्या स्थानावर बसवतील। तुम्ही वारंवार म्हणत होतात की उमेदवार बदलणार नाही म्हणून, मग कसं काय उमेदवार बदलला? इकडं आहे का, उमेदवार बदललाच नाही। उमेदवार तुम्हाला सांगतो की हेमंत पाटलाच्या जागी आमच्या राजेश्री ताईला यवतमाळ या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आलेली आहे। बांगर साहेब, पण जाहीर केलेला उमेदवार बदलतोच ना तिथे। मुद्दा काय इथून तिथे बदलला तो मुद्दा नाहीये। ऐकून घ्या बांगर साहेब, माझा ऐकून घ्या। सुद्धा स्थान दिले ना बांगर साहेब, माझा मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणताय दिली नसती। बांगर साहेब, तुम्ही माझा ऐकूनच घेत नाही आहात। सांगू? हां बोला। हे बघा, जाहीर केली हिंगोलीतून उमेदवारी हेमंत पाटलांना, हे तुम्ही मान्य करताय? हो बरोबर। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा काल वर्षाबाहेर शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आली कार्यकर्त्यांना, हे तुम्ही मान्य करताय? कुठं शक्ती प्रदर्शन झालं? ठिया दिला गेला कार्यकर्त्यांकडून। हेमंत पाटलांना उमेदवारी द्यावीच लागेल, बदलली जाणार नाही, हे तुम्ही स्वतः बोलला होतात, हे तुम्ही मान्य करताय? इकडं आहे का, त्या ठिकाणी संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, त्या ठिकाणी आम्ही आलो का, त्या आमचे तालुका प्रमुख आलेत का? असं नाही झालं ना। असं कोणीतरी जाईल त्या ठिकाणी आणि म्हणाल की बाबा असं असं आहे, असं काहीच नाही। तुमचेच कार्यकर्ते आहेत ना। इकडं आहे का, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की राजेश्री ताईला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची उमेदवारी काटली नाही का, उमेदवारावर अन्याय झालेला नाही। पण तिथून नाही दिली गेली। बांगर साहेब, माझा मुद्दा तोच आहे। बांगर साहेब, माझा मुद्दा हाच आहे। यवतमाळची सुद्धा शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडेच आहे। बांगर साहेब, पण माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही म्हणताय उमेदवारी बदलली नाही, पण मुद्दा माझा हा आहे, हेमंत पाटलांचं नाव जाहीर करून तिथं मात्र हिंगोलीतून नाव बदलण्याची वेळ आली की नाही? उमेदवारी बदलली कशाला म्हणतो आपण की शिवसेनेची जागा भारतीय जनता पार्टीला दिली। बांगर साहेब, तुम्ही शब्दांचा खेळ करताय। मी तुम्हाला थेट विचारते, हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर करून बदलण्याची वेळ शिवसेनेवर आली की नाही? हेमंत पाटलाची उमेदवारी बदललेली नाही।
त्या ठिकाणी शिवसेनेचाच जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबूरावजी कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी नाहीये, ते यवतमाळ वाशिम मधून उमेदवार मिळणार। फक्त पक्ष बदललाय का भारतीय जनता पार्टीला जागा दिली का? त्या ठिकाणी कसं काय होऊ शकतं बांगर साहेब? यवतमाळ वाशिम मधून राजेश्री पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ना? सांगतो की शिवसेनेमध्ये जो शिवसेनेचा आदेश पाळणारा माझा शिवसैनिक खंबीरपणे त्या ठिकाणी आहे। शिवसेने सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेने आम्हाला आदेश दिला, त्या आदेशाच्या सराखोपे आम्ही काम करू। भाजपच्या दबावापुढे शिवसेनेवर ही नामुष्की आली असा आरोप होतोय। भाजपाचा दबाव जर आमच्यावर जर दबाव जर असता तर मला वाटते की ही जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात आली असती। हेमंत पाटलांना या ठिकाणावरून उमेदवारी देऊ नये, निगेटिव्ह अहवाल आहे अशी खरं तर चर्चा होती आणि म्हणून उमेदवारी बदलण्याची वेळ आली। पार्टी शिवसेनेची पार्टी चालवत नाही ताई, शिवसेनेची पार्टी सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे चालवतात। जर त्यांनी जर पार्टी चालवली असती तर मला वाटते की ही जागा भारतीय जनता पार्टीला गेली असती। बांगर साहेब, चला मान्य केलं, तुम्ही म्हणताय की सगळे निर्णय मुख्यमंत्री घेतात, अगदी बरोबर, शिवसेनेतले सगळे निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण जी यादी मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वात मान्य होते, जी यादी मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये जाहीर होते, त्या यादीत असतात हिंगोलीतून हेमंत पाटील। मग एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यावर का पाटलांचं नाव बदललं? त्याच यादीमध्ये मला वाटते राजेश्रीताई पाटलाचं सुद्धा नाव आहे, हे का तुम्ही विचारत ना आम्हाला? पण मी जो मुद्दा विचारते त्यावर उत्तर द्या ना बांगर साहेब। अहो इकडं ऐका ना, पण जी उमेदवारी हेमंत पाटील काय आणि राजेश्रीताई पाटील काय, एका नाण्याच्या दोन बाजू, मिस्टरला दिलं काय आणि मिसेसला दिलं काय? नाव तर बदललं नाही ना, दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू, पण ते नाणंच जिल्ह्यातून बदललं गेलं ना। राजेश्री पाटलांना यवतमाळ मध्ये देण्याची शक्यता आहे। राजेश्रीताई पाटील या यवतमाळच्या आहेत, त्यांचं माहेर यवतमाळचं आहे साहेब। हा मग तेच म्हणतोय, तिकडं मोठा कारभार त्या ठिकाणी, बँकिंग वगैरे सर्वच कारभार त्या ठिकाणी आहे। आणि शिवसैनिकाला कुठेही जर तुम्ही जर सांगितलं की माझ्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठेही जर उमेदवारी जर दिली तर ती उमेदवारी आम्ही लढवायला तयार आहोत। चला, धन्यवाद बांगर साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि सगळ्या प्रश्नांची इतकी दिलखुलासपणे उत्तरं दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।